विचार करा, एक प्रचंड शक्तिशाली सम्राट ज्याचं आयुष्य एका स्वर्गीय अप्सरेच्या प्रेमात पूर्णपणे बदलून जातं, इतकं की तो अक्षरशः विनाशाच्या दारात उभा राहतो. पण त्याच विनाशातून त्याला एक नवीन आध्यात्मिक दिशा सापडते. ही गोष्ट आहे राजा पुरूरवाची. आणि ह्या कथेची सुरुवातच होते राजाच्या स्वतःच्या पश्चातापदग्ध शब्दांनी. हे शब्द प्रेम, वियोग आणि त्यातून मिळालेल्या ज्ञानाच्या एका नाट्यमय कथेची पार्श्वभूमी तयार करतात. चला तर मग थेट या कथेतच शिरूया. राजा पुरूरवा, ज्याचं आयुष्य स्वर्गातल्या एका अप्सरेमुळे, उर्वशीमुळे अक्षरशः एका क्षणात पालटून गेलं होतं. म्हणजे बघा, हा राजा होता कसा? सिंहासारखा निर्भय, आपल्या साम्राज्याचा एकछत्री सम्राट. पण उर्वशीला भेटल्यावर काय झालं? तोच राजा तिच्या इच्छेचा गुलाम बनला. शक्ती आणि अधिकाराचं प्रतीक असलेला माणूस एका क्षणात संपूर्ण शरणागतीचं प्रतीक बनला. आणि हे सगळं सुरू झालं जेव्हा त्याने उर्वशीला एका राक्षसापासून वाचवलं. आणि गंमत म्हणजे उर्वशी, जी स्वर्गातली अप्सरा होती, जिचं मन कधीच कुणामध्ये गुंतलं नव्हतं, ती सुद्धा या राजाच्या पराक्रमावर, त्याच्या व्यक्तिमत्वावर मोहित झाली. त्यांच्या पहिल्याच भेटीत एक असं नातं तयार झालं की ते काही काळ एकमेकांपासून वेगळेच राहू शकले नाहीत. पण मग झालं काय की हे प्रेम, ही उत्कटता हळूहळू एका वेडात बदलली. राजा पुरूरवा अक्षरशः तिच्या प्रेमात हरवून गेला. वर्ष सरली, त्याला दिवस आहे की रात्र याचंही भान राहिलं नाही. आपलं राज्य, आपली कर्तव्य, सगळं काही तो विसरून गेला. जणू काही त्याच्या आयुष्याचा एक मोठा काळ निव्वळ सुखाच्या धुक्यात हरवून गेला होता. पण असा धुंद करणारा आनंद तो किती काळ टिकणार, नाही का? या स्वप्नाचाच चुराडा होणार होता आणि राजा पूर्णपणे कोलमडणार होता. आणि तेच झालं. उर्वशी पृथ्वीवर एका शापामुळे आली होती. जेव्हा तिचा तो काळ संपला तेव्हा ती राजाला तसंच सोडून स्वर्गात परत निघून गेली, अगदी सहजपणे. आता विचार करा त्या राजाची अवस्था. उर्वशीच्या जाण्याने तो पूर्णपणे कोसळला. त्याची प्रतिष्ठा, त्याचा मान सगळं गेलं. तो तिच्या मागे धावत होता, नग्न अवस्थेत, वेड्यासारखा रडत होता आणि ओरडत होता, हे निष्ठुर हृदये, थांब, माझ्या प्रिये, थांबू नकोस. तो दुःखाच्या अशा खाईत लोटला गेला की त्याला कशाचंच भान राहिलं नाही. पण म्हणतात ना, जिथे सगळं संपतं तिथेच काहीतरी नवीन सुरू होतं. आता आपण कथेच्या त्या निर्णायक वळणावर आलो आहोत, जिथे या खोल निराशेच्या अंधारातूनच एका मोठ्या प्रबोधनाचा सूर्य उगवणार होता. त्याचं दुःख आता फक्त दुःख राहिलं नाही, ते एका वेदनादायी आत्मपरीक्षणात बदललं. तो स्वतःशीच म्हणू लागला, अरे रे, मी किती मूर्ख होतो. माझ्या आयुष्याची इतकी महत्वाची वर्ष माझ्याकडून चोरीला गेली आणि मला ते कळलंसुद्धा नाही. त्याला जाणवलं की तो कुठे होता आणि कुठे येऊन पोहोचला होता. मी, जो एका राष्ट्राचा महान राजा होतो, तो एका स्त्रीच्या हातातलं खेळणं बनून राहिलो. त्याला हेही कळून चुकलं की त्याचं ज्ञान, त्याची शक्ती, त्याची तपश्चर्या यापैकी काहीही त्याच्या कामी आलं नाही. त्याच्या एका अनियंत्रित आसक्तीपुढे हे सगळं निरुपयोगी ठरलं. आणि मग इथेच खरा बदल घडला. त्याचं तुटलेलं हृदयच त्याला शहाणपण शिकवत होतं. ज्या इच्छेने त्याचा नाश केला त्याच इच्छेचं तो आता विश्लेषण करू लागला. आणि ह्या मंथनातून त्याला एक खूप मोठी गोष्ट समजली. तो या निष्कर्षावर पोचला की यात उर्वशीचा काहीच दोष नाही. दोष आहे तो माझ्या स्वतःच्या बेलगाम मनाचा, ज्याने एका साध्या शरीरावर सौंदर्याचा खोटा मुलामा चढवला होता. आणि मग तो त्या शरीराचं विश्लेषण करतो ज्याच्यासाठी तो वेडा झाला होता. तो म्हणतो, हे शरीर म्हणजे आहे तरी काय? त्वचा, मांस, रक्त आणि हाडांनी बनलेलं एक भांडं, जे घाणीने आणि दुर्गंधीने भरलेलं आहे. खरं तर हे कोणाचं आहे? आईवडिलांचं? पती किंवा पत्नीचं? की मेल्यावर कुत्र्या-गिधाडांचं? अशा गोष्टीमध्ये रमणाऱ्या माणसात आणि एका किड्यात फरक तो काय? आणि मग तो स्वतःलाच एक मूलभूत प्रश्न विचारतो. मी इतकी वर्ष तिच्या ओठांचं अमृत पीत होतो, तरीही माझी इच्छा, माझी तहान कधीच का शमली नाही? त्याची इच्छा म्हणजे जणू काही एक अशी आग होती, ज्यात तुम्ही जितकं तूप टाकाल तितकी ती जास्तच भडकते. आता ही कथा इथे संपत नाही. खरं तर ही संपूर्ण कथा भगवान श्रीकृष्णाने आपला प्रिय शिष्य उद्धवाला सांगितली आहे. का? तर अशा दुःखातून, अशा आसक्तीतून बाहेर कसं पडायचं हे समजवण्यासाठी. आणि श्रीकृष्ण या समस्येच्या मुळाशी जातात.
ते सांगतात की या सगळ्याचं मूळ कारण आहे दुसंग. म्हणजे काय? तर अशा लोकांची संगत जे स्वतः ऐंद्रिय सुखात आणि भौतिक गोष्टीत आकंठ बुडालेले आहेत. त्यांची संगत आपल्या आसक्तीला आणखी घट्ट करते. मग यावर उपाय काय? तर दुसंगाच्या अगदी उलट सत्संग, म्हणजे ज्ञानी लोकांची, संत महात्म्यांची संगत धरणे. कारण त्यांच्याकडे ज्ञानाची अशी तलवार असते जी आसक्तीचे हे सगळे पाश सहज तोडून टाकू शकते. आणि म्हणूनच श्रीकृष्ण खऱ्या मुक्तीचा एक सरळ सोपा मार्ग सांगतात. पहिलं, हानिकारक संगत सोडा. दुसरं, ज्ञानी लोकांची संगत शोधा. तिसरं, परमात्म्याच्या कथांमध्ये स्वतःला रमवा. त्या ऐका, गा, त्यावर विचार करा. आणि यातूनच चौथं आणि अंतिम ध्येय साध्य होईल, ते म्हणजे शुद्ध भक्ती. आणि राजा पुरूरवाला जेव्हा हे ज्ञान मिळालं, तेव्हा त्याचं स्वर्गाबद्दलचं, उर्वशीबद्दलचं सगळं आकर्षण संपून गेलं. तो सर्व प्रकारच्या आसक्तीतून मुक्त झाला आणि एक ज्ञानी म्हणून शांतपणे पृथ्वीवर फिरू लागला. तर ही प्राचीन कथा संपताना आपल्यासमोर एक महत्त्वाचा प्रश्न उभा करते. आपल्या आयुष्यात अशी कोणती उर्वशी आहे जिचा आपण पाठलाग करत आहोत, आणि आपलं स्वतःचं प्रबोधन, आपली स्वतःची जागृती कशी होईल?